तर कराडबाबत पोलिसांच्या भूमिकेवरती संशय आहे। वाल्मिक आधीच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होते। आताची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वाल्मिक कराड याच्या आधीच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, काय अधिक माहिती? घटना अशी आहे की महादेव गित्ते नावाचा एक प्लॉटिंगचा व्यापार करणारा व्यवसाय करणारा एक गृहस्थ आहे। त्याचं आणि वाल्मिक कराड आणि इतर मंडळींचा काहीतरी वाद झाला आणि तो वाद झाल्यानंतर ह्या व्यक्तीच्या घरामध्ये 2-4 व्यक्ती त्या दिवशी 3/7/2024ची घटना आहे हे त्याच्या घरी सकाळी गेले। त्यांनी त्याला शिवीगाळ केली आणि तुला वाल्मिकांनी बोलवलंय म्हणून सांगितलं। तर हा घाबरला, हा म्हटला मी नाही येणार। आणि त्याच्यानंतर काही ती व्यक्ती निघून गेल्या आणि काही मिनिटांनंतर पुन्हा त्याला 1-2 जणांचे फोन आले की तुला वाल्मिकांनी मारण्यासाठी 15-20 माणसं पाठवली। हा घाबरला, हा घरामध्ये दरवाजे वगैरे लावून बसला आणि प्रत्यक्षामध्ये 6-6:30 वाजता संध्याकाळी त्याच्या घरावरती हल्ला झाला। आणि प्रज्ञा, ही इतकी गंभीर गोष्ट आहे की हा हल्ला कसा झाला ते ह्या व्यक्ती ह्या हातामध्ये बंदुका घेऊन आले। 15 ते 20 लोक आहेत हे। त्यांनी त्याच्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला। त्याच्या घराच्या बाहेर एक स्कॉर्पिओ गाडी होती, ती स्कॉर्पिओ गाडी त्यांनी भाड्याने आणलेली होती। हे सगळं FIR मध्ये लिहिलेलं आहे। आणि ती भाड्यानं आणलेली गाडी ही तोडफोड करायला सुरुवात केल्यानंतर आता जीवापेक्षा त्या गाडीचं नुकसान होईल असं समजून हा महादेव गित्ते घराच्या बाहेर आला। आल्यानंतर यांनी त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली। वाल्मिकांना कराडचं नाव घेत ते त्याला मारहाण करत होते आणि त्यांनी हवेमध्ये बंदुकीच्या गोळ्यातनं बंदुकीतनं फायर केले आणि त्याच्या पोटामध्ये पण एक गोळी घातली। ती घातल्यानंतर हा जखमी झाला। पण तिथे एक घटना घडली की वाल्मिक कराडचे हे जे कोणी गुंड होते त्या गुंडापैकी एक जण, काहीतरी त्याचं आंधळे वगैरे नाव आहे, तोही त्या घटनेमध्ये त्याला चुकून गोळी लागली आणि तो तिथेच कोसळला। कोसळल्यानंतर मग हे सगळे गुंड पळून गेले आणि हा आपल्या रक्तस्राव अधिक होतोय म्हणून उपचारासाठी अंबाजोगाई रुग्णालयामध्ये गेला। ही घटना यासाठी मी सांगितली की यातला सगळा सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे। आणि मग या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला। 8 ते 9 जणांच्या विरोधामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न, संघटित गुन्हेगारी वगैरे। इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे की प्रत्यक्षामध्ये जेव्हा चार्जशीट पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी न्यायालयामध्ये दाखल केलं, जे आज सकाळी अंजली दमानी यांनी ट्विट केलंय, ते चार्जशीटची कॉपी। कारण त्या चार्जशीटमध्ये असं म्हटलं की ह्या व्यक्ती म्हणजे ह्या सगळ्या गुन्ह्यातला जो सूत्रधार आहे वाल्मिक कराड, याच्या विरोधामध्ये कोणताही पुरावा, साक्षीदार आढळून येत नाहीत आणि म्हणून त्याचं नावच त्या FIR मधनं आणि त्या चार्जशीटमधनं वगळलं। आता हे इतकं गंभीर आहे की जो सूत्रधार आहे, ज्यानं गोळ्या घातल्यात, त्याच्या सांगण्यावरून इतरांनी गोळ्या घातल्यात, त्याचंच नाव चार्जशीटमधनं गायब केलेलं आहे। आणि मग एक मोठी यादी पण आहे आपल्याकडे की कुठल्या कुठल्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती काय काय गुन्हे दाखल आहेत। अनेक गुन्ह्यामध्ये असं दिसतंय की हे गुन्हे सामोपचारानं मिटवण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न केलेत। सामोपचारानं केव्हा मिटतात? जेव्हा तुमचं आणि पोलिसांचं नेक्सस असतं। चार्जशीटमधनं नाव केव्हा वगळलं जातं? जेव्हा पोलिसांची इच्छा असते। तसं हे सगळं घडलेलं आहे आणि म्हणून अंजली दमानी यांनी ट्विट केलं आहे, यापेक्षा पोलीस आणि वाल्मिक कराड यांच्या संबंधातला कोणता मोठा पुरावा असू शकतो? मी ती FIRची कॉपी मिळवली आणि माझ्या लक्षात आलं की हे खरोखरच गंभीर आहे। 307 सारख्या गुन्ह्यातला एखादा आरोपी हा चार्जशीटमध्ये त्याचं नावच येत नाही, हे महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी घडत असेल। नक्कीच अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल की अशा पद्धतीनं अनेक यापूर्वी घडलेल्या घटनांचा दाखला सुद्धा दिला जातोय। यापूर्वी जवळपास 134 असे खून झालेले आहेत। या खुनांसंदर्भात कोणतेही अजूनपर्यंत हे खून केले कोणी आणि त्यामागे नेमका सूत्रधार कोण हेही समोर येऊ शकलेलं नाहीये। अशाही स्वरूपाच्या बातम्या यापूर्वी येऊन गेलेल्या आहेत। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।